डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले आणि तमाम बहुजनांच्यासाठी उद्धारासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व बहुजन महामानवांना या ठिकाणी अभिवादन करतो। आणि आजच्या या लढ्यासाठी आणि हा लढा चांगल्या प्रकारे लढतायत आणि संघर्ष करतायत, वास्तविक हे सर्व शेतकरी पुत्र आहेत, शेतकरी भगिनी आहेत आपल्या, आणि या गेली 6 दिवस या ठिकाणी आपल्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी बसून आहेत, आपले बांधव आहेत। त्या सर्वांसाठी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि तुमचा हा लढा संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी सातत्याने झटणारी सर्व मंडळी, त्यामध्ये आमचे युवराजी ठाकरे असतील, प्रशांत दादा असतील, पाटील साहेब आहेत, सर्व मंडळी हे गेली 6 दिवस आपण बघतो ही सर्व मंडळी येत आहेत। मी पहिल्या दिवशी या ठिकाणी आलो होतो, थोडासा उशीर झाला, मात्र आमचा सर्वांचा सक्रिय पाठिंबा आपल्याला आहे। या ठिकाणी सांगू इच्छितो, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो, मी पत्रकार म्हणून काम करतो, पण त्या अगोदर इथला समाज घटक आहे आणि समाज घटक असल्यामुळे माझं पहिल्यांदा कर्तव्य आहे की आपल्या सगळ्यांच्या सोबत राहणं। आणि ज्या वेळेला आमच्या पक्षातील, आम्ही सत्तेमध्ये आहोत, सत्तेतील पक्षातील कार्यकर्ते आम्हाला विचारतात की तुम्ही फक्त एकच बाजू घेता का? तर या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो, ज्या वेळेला अशी वेळ येईल, जर या ठिकाणी आदिवासी बांधव बसले असते आपल्या न्याय हक्कासाठी, त्यांच्यासाठी पण आम्ही इथे हजर झालो असतो आणि हजर राहत आलेलो आहोत। त्यांच्या समस्याही मांडण्यासाठी आम्ही सातत्याने पुढे येत असतो। आणि खऱ्या अर्थानं आज आमच्या भगिनी, आमचे बांधव या ठिकाणी न्याय हक्कासाठी भांडतात, त्यावेळेला त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही नक्की त्यांच्या सोबत राहू। यावेळेला एक नक्की ठासून सांगतो, अशी वेळ आली तर आमची राजकीय पदं आम्ही फेकून देऊ, त्याचे राजीनामे देऊ, मात्र तुमच्यासाठी सातत्याने संघर्ष करण्यासाठी या ठिकाणी आम्ही मागे पुढे बघणार नाही। या ठिकाणी उपस्थितांना सांगू इच्छितो, हा लढा तसा सोपा नव्हता। कसं आहे की आपण थोडेसे आता पंढरपेशा वर्गाकडे वळलोय, थोडा सेफ झोन जो आहे त्यामध्ये आपण अडकलेलो आहे। क्षत्रियांच्या संघर्षाची भूमिका आपण आता विसरत चाललेलो आहोत, मात्र ती भूमिका आपल्याला सोडून चालणार नाही। आरेला कार्य करणे, आपल्या न्याय हक्कासाठी आपण सनदशीर मार्गाने आपण आपला लढा चालू ठेवणे ही खरोखर महत्वाची गोष्ट आहे। मी युवराजजींना या ठिकाणी धन्यवाद देईन की हे 6 दिवस झाले, त्या अगोदर या संपूर्ण तयारीसाठी युवराजजींनी खूप मोठ्या प्रकारची मेहनत केली, सर्वांशी अगदी कोऑर्डिनेशन केलं, सगळ्यांना या विषयामध्ये आणण्याचं काम केलं। अनेक आपले समाज बांधव या ठिकाणी येतात जातात, आपल्याला पाठिंबा देतात, मात्र हे करण्याचं काम, माध्यम म्हणून कोऑर्डिनेशन करण्याचं काम या मंडळींनी केलं। गावित साहेबांच्या त्या ठिकाणी प्रशांत दादा असतील, ही सर्व पालघरची मंडळी असतील, यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि हा प्रश्न ऐरणीवर आणला। वास्तविक शिक्षक आता तुम्ही लागल्यानंतर ही जर वेळ येऊ द्यायची नसती तर लोकप्रतिनिधींनी यावर त्वरित मार्ग काढणं गरजेचं होतं, मात्र तसं घडलं नाही। दोष कोणाचा यामध्ये फायदा आहे, राजकीय तोटा आहे, हे तोटे सुद्धा काही लोकप्रतिनिधी अगोदर दादा, प्रशांत दादा, युवराजी आपल्याला माहिती आहे, त्यांनी भोगलेले आहेत, मात्र तरी ते धडे घ्यायला म्हणजे त्यापासून धडा घ्यायला तयार नाहीत। या ठिकाणी त्यांनी जर आपले प्रतिनिधी, आदिवासी समाजातील प्रतिनिधी एकत्र बसून मार्ग काढला असता तर अगदी सुरळीतपणे हा 50-50% मार्ग निघू शकत होता, मात्र तसं करण्याची त्यांची मानसिकता नाही, हे दुर्दैवाने या ठिकाणी म्हणावंसं वाटतं। मात्र यापुढे सुद्धा त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारची समन्वयाची भूमिका घ्यावी व आमच्या बंधू भगिनींना या ठिकाणी न्याय देण्याचं काम करावं, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि पुन्हा एकदा सांगतो, आपला संघर्ष अविरतपणे सुरू ठेवा। सर्व समाज बांधव आपल्या सोबत आहेत आणि सोबत राहतील याची आपल्याला खात्री आहे। मात्र हा 6 दिवसांचा संघर्ष तुमचा वाया जाणार नाही, आपल्याला न्याय हक्क नक्की मिळेल। आणि या लढ्यापासून पुढे येणारी जी इतर पदं आहेत, इतर जी येणारी पिढी आहे, ही या सरकारी नोकरीमध्ये येण्यासाठी तुमचा लढा खूप महत्त्वाचा ठरणार आहे। अन्यथा या पिढीला सुद्धा
नंतरच्या पिढीला सुद्धा त्याचा खूप मोठा फटका बसणार आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा तुमचं कौतुक करतो आणि या ठिकाणी हा संघर्ष सर्वांसमोर आणण्याचं काम ज्यांनी केलं म्हणजे प्रशांतदादांनी सांगितलं, एबीपी माझा असेल, G24 असेल, सर्व माध्यमांमध्ये आज आपला लढा दिसतोय. वर्तमानपत्रामध्ये आपल्या बातम्या सातत्याने येत आहेत. यामध्ये या सर्व मंडळीचा खूप मोठा वाटा आहे. तुम्ही संघर्षामध्ये कमी पडू नका. तुम्ही सातत्याने हा लढा सुरू ठेवा. आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत. आणि पुन्हा एकदा सांगतो, आमचे राजकीय पद जरी देण्याची वेळ आली तर पहिले राजीनामे आमचे असतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.